नमस्कार टीम. माणिक देशमुख हायटेक सीड्स. सर्वात अगोदर तुम्ही सुंदर असं प्लॉटचं डेकोरेशन केलं आणि आपल्याला एक ट्रेनिंग सेशनच्या माध्यमातून एक चांगला प्लॉट तयार केला की जेणेकरून आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या टीमला एकंदरीत कसा मक्याचा 5106चा प्रोग्राम आपल्याला घेता येईल हा आपला प्लॅनच्या दृष्टीने आपण करत आहोत. तर सर्वात अगोदर ज्यावेळेस सगळे शेतकरी आपले जमतील त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्याला शेतकरी बांधवांचं स्वागत करायचं. तर सर्व शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्कार. मी माणिक देशमुख. आज आपलं सगळं शेतकरी बांधवांचं या शेतीचे मालक आहेत रामेश्वर वाणी साहेब आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपण आज इथं जमलेलो आहे. तर मी इथे तुम्ही जमल्यामुळे सगळ्यांचं खूप खूप हायटेकच्या वतीनं स्वागत करतो आणि आपण पूर्ण आज प्लॉट पाहणार आहोत. प्लॉटचे गुणधर्म 5106चे आपण सगळं समजून घेणार आहोत आणि आपण जे अर्धा एक तास आपल्यासोबत टाइम स्पेंड करणार आहात त्यापासून तुम्हाला काहीतरी पुढच्या वर्षी फायदा व्हावा हा आपला असा दृष्टिकोन आहे. तर सर्वात अगोदर आपल्या गावचे सरपंच यांना मी विनंती करतो की आपल्या प्रोग्रामाचं रिबिन कापून सुरुवात करावी आणि मग आपण एक एक पॉइंट आतमध्ये हे करूया. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचं या ठिकाणी मी हायटेक सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम माझा परिचय देतो. माझं नाव दत्तात्रय काकड. मी आपल्या सिल्लोड या भागाचा प्रतिनिधी म्हणून काम बघतो हायटेक कंपनीतर्फे. तर आज आपण या ठिकाणी आपण सर्वजण जमलात त्याबद्दल मी हायटेक सीड कंपनीच्या वतीने आभारी आहे. आणि आज आपण या ठिकाणी आपला जमण्याचा उद्देश की या ठिकाणी हायटेक सीड्स कंपनीचं 5106ची या शेतकरी बंधूंनी लागवड केलेली आहे. त्यांचं नाव आहे कडुबा चंद्रे. यांनी या ठिकाणी 1 एकर या ठिकाणी लागवड केलेली आहे. तर आपण या हायटेक सीड्स कंपनीची 5106ची या ठिकाणी पीक पाहणी करण्याकरता एकत्रित जमलेलो आहोत. तर शेतकरी बंधूंनो या वाणाचे काही मुख्य गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे हे वाण इतर वाणापेक्षा उत्पन्न चांगले देते. तर त्याच्यातलंच पहिलं जे मुख्य गुणधर्म आहे ते म्हणजे लवकर येणारे वाण. आज जो आपण या ठिकाणी मक्का बघत आहोत हा मक्का एकदम म्हणजे आजच्या घडीला हा मक्का 90 दिवसाचा झालेला आहे आणि 90 दिवसामध्ये हा मक्का कापणीसाठी तयार झालेला आहे. जसं की आपण बघतो की इतर काही वाण या ठिकाणी बघतो 110-120 दिवस घेतात, पण हा 90 दिवसामध्ये कापणीसाठी आलेला आहे. आणि म्हणजे आणखीन लय झालं तर 5 ते 6 दिवसामध्ये कापणी करून आपल्या घरात जाणार आहे. म्हणजे लवकर येण्याचा जो फायदा आपल्याला होणार आहे की इतर वाणापेक्षा 15 ते 20 दिवस लवकर येणार. एक पाण्याची बचत त्या ठिकाणी होणार आणि आपलं शेत सुद्धा लवकर खाली होणार. तर हा याचा पहिला मुख्य गुणधर्म आहे. धन्यवाद. एक विशेष आहे की आपल्याला बाजारभाव सुद्धा चांगला भेटणार. करेक्ट आहे. बरोबर. तर म्हणून लवकर लावण्याचा तुम्हाला हा एक 5106चा फायदा आहे. शेतकरी बांधवांचं परत एकदा स्वागत. मी किशोर राऊत हायटेक सीड्स कंपनीचा प्रतिनिधी. माझ्याकडे संभाजीनगर आणि संभाजीनगर पार्ट फुलंब्री भागामध्ये मी काम पाहतो. आज आपण हायटेकचा 5106 पहिला गुणधर्म ऐकला. आता दुसरा गुणधर्म कोणता? एक समान आकाराचे कणसे. एक समान आकाराचा फायदा काय? जर एका घरात आपण 5 जण आहे, इंदोरीकर महाराजांचं कीर्तन ऐकता ना, त्यांनी सांगितलेलं आहे, एक इंदोरीकर महाराजांनी सांगितलेलं आहे की एका घरात जर 5 कमावणारे असेल तर पैसा कसा येतो? जास्त येतो. तसंच आपल्या व्हरायटीचं आहे की एक समान आकाराचे कंस असल्या कारणानं उत्पन्नही चांगलं येतं. धन्यवाद. शेतकरी बांधवांनो तुमचं हायटेक सीड इंडिया तर्फे परत एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण इथं जे केलेलं आहे हायटेक सीडचं 5106 वाण बघतोय. इथं आपण 5 बाय 5 स्क्वेअर मीटरचा प्लॉट कट केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जे आपले 5 बाय 5 स्क्वेअर मीटर मध्ये जे काही कंस बसलेले 136 झाडं बसलेले आणि इथं तुम्ही जे कंस बघताय तुम्हाला जे कंस दिसत आहे आपल्या कंपनीच्या वाणाची 2 बाय 8 इंचावर जरी लागवड केली तर एकदम उत्कृष्ट पद्धतीचा प्लॉट येतो आपला. इथं ते झाडं कमी बसले गेलेल्या कारणामुळे आपलं जवळपास 21 झाडं कमी बसलेले. जर पेरणी योग्य अंतरात झाली असती तर आपले 21 झाडं म्हणजे इथं 21 कंस अजून आपलं उत्पन्न वाढलं असतं. तर यानुसार आपण जे काढलेले 136 झाडामध्ये आपण ए, बी आणि सी असे 3 वर्ग केलेले. त्या 3 वर्गामध्ये ए वर्गामध्ये जी कंसाची साईज बघतोय आपण सगळी इथली ही कंसाची साईज एक समान आहे. आता आपण जसा मागचा पॉईंट बघितला त्या पद्धतीनं हे जवळपास 136 कंसांमध्ये 102 कणीस आहे आपले अ वर्गात येतात. बी वर्गामधले जे कंस आहे आपले ते जवळपास 22 कंस आहे आणि एकदम सी वर्गात जे छोटे कंस आहे आपले हे जे कंस आहे बघताय तुम्ही हे कंस फक्त 11 कंस आहे याच्यात. म्हणजे आपल्या याच्यात जे चांगलं येण्याचं प्रमाण आहे ए ग्रेड मधले कंस आपले सगळ्यात जास्त आहे. जेणेकरून काय होतं आता जो पॉईंट आपण ऐकला सर्वांनी एक समान जर काम केलं तर उत्पन्न जास्त मिळू शकतं. तेच आपल्याला इथं ह्या 5 बाय 5 स्क्वेअर मीटर मधून उत्पन्न जास्त मिळणार.
इथं आपण वजन केलेले त्या 10 कणसांमध्ये तेच केलेले. ए ग्रेड मधले आपण 7 कणस घेतलेले हे इथं बघू शकता. बी ग्रेड मधले 2 आणि सी ग्रेड मधले 1 कणीस घेतलेले, ज्याचं वजन आलेलं आहे आपलं 2700 ग्रॅम. जवळपास 10 कणसांचं वजन 2700 ग्रॅम आलेले आणि एक 2200 ग्रॅम वजन जे आपलं आहे पूर्ण दाण्यांचं आलेलं आहे. म्हणजे एका एकराचे आपल्याला जर उत्पन्न काढलं आपण, जी दाण्याची टक्केवारी जी काढलेली आहे, जे आपण इथं दाखवतोय, समजा आपलं जे कणीस आहे त्यातली आतली बिट्टी बारीक आहे आणि जे वजन केलेले आहे त्यानुसार आपल्या दाण्याची ही टक्केवारी जवळपास 81% भरते. हे वजन आपण याचं करणार आहे. आपण इथं मनपामध्ये सगळेजण सविस्तर बसलो त्यावेळेस चर्चा होईल. हे जे कणस आहेत आपण शेतकऱ्याच्या साक्षीने आपण तिकडे घेऊन जाऊ, याचे वजन करू, याच्यानुसार आपल्याला आपल्या एका एकरात किती उत्पन्न मिळेल ते पण समजून जाईल. हो, शेतकरी बांधवांचं मी हायटेक सीड कंपनीतर्फे पुनश्च एकदा स्वागत करतोय. आपण आलेलो आहे 5106 मक्का प्लॉटवर पीक पाहणी कार्यक्रमासाठी. सुरुवातीला आमच्या साहेबांनी तुम्हाला जवळपास चांगली माहिती सांगितली, दाण्याची टक्केवारी आणि लवकर येणारं वाण याबद्दल आमच्या काकड साहेबांनी आणि राऊत साहेबांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिली. तर आपण पुढचा मुद्दा म्हटलं म्हणजे आपण चाऱ्याचा बघतोय. तर चाऱ्याचा ह्या आता कणूस आपलं पक्का झालेला आहे, तरी पण चारा हिरवागार आहे आणि शेवटपर्यंत चाऱ्या आपल्या पानाची रुंदी बघावी. 4 आणि 4 8 बोटं रुंदी आहे आणि पान पण असं फ्रेश आहे, थोडंसं रोगराई वगैरे काही नाही. तर हे कसं आपल्या गुरांना खाण्यासाठी गुरांना खाण्यायोग्य चारा आहे. हो जाधव दादा, तुमच्याकडे गाई म्हशी असतील ना काहीतरी? हो आहे ना, किती आहे? 7 गाई ना. यांच्याकडे पण असतील. म्हणजे आपण गाव खेड्यातले लोक जे आहे ते सगळ्यांकडे गुरं ढोरं सगळं काही असतात. हो, हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे, उत्पन्नाला पण चांगलं आहे आणि चाऱ्यासाठी पण चांगलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे कणूस आहे. आता कणूस मोडताना आपण बाकी वाहनं बघतो, इतर वाहनं बघतो, तर त्याचा कणूस मोडताना सगळं कणूस हातामध्ये येऊन जातं. पण आपल्या 5106ची खासियत म्हणू आपण याला, आपल्या गावठी भाषेमध्ये खासियतच अशी आहे की याला नुसतं मोडता बरोबर हे हातात कणूस हातामध्ये येऊन जातं. म्हणजे जेणेकरून बाकीचं कवर झाडालाच राहिलेलं आहे. हा चारा सुद्धा कुट्टी करून आपल्याला गुराढोरांना देता येतो, जेणेकरून आपला मुरघास वगैरे ज्या गोष्टी असतात त्या वाढतात. हे आपल्या 5106चा सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे बाकीच्या वाहनांपेक्षा. धन्यवाद. हायटेक सीड्समध्ये संभाजीनगर एरियामध्ये काम करतोय. आता जे आपण बरेचसे काही गुणधर्म बघितले मक्काचे 5106चे, तर ह्याच्यामध्ये आणखीन काय तुम्हाला ॲडिशनल वाटतंय? तुम्ही बघितलं ना सगळा प्लॉट? हो. काय बघितलं तुम्ही? जे आता जिथं बघितलं लवकर येणार आहे, हिरवागार चारा आहे किंवा एक समान कणस आहे, दाण्याची टक्केवारी जास्त आहे. तर आपण ह्या ज्या गोष्टी बघितल्यात तर ह्या 5106मध्ये आपण इथं बघितल्यात. आपण बघतो इथे एक समान कणस आहेत, बरोबर आहे. तर त्या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये बाजूला हिरवा चारा पण आहे, मोडायला पण व्यवस्थित आहे. तर आपण ही जी गुणधर्म बघितले 5106चे बघितलेले, तर याच्यामध्ये आपण कुठला मक्का बघितला? 5106, बरोबर आहे. तर आपण ह्याच्यामध्ये एक घोषणा करूयात आपण ह्याच्यामध्ये सगळे शेतकरी आपल्यासोबत. तर सुरुवातीला आपण जर बघितलं तर कुठला मक्का बघितला आपण? 5106. कुठला मक्का बघितला? 5106. लवकर येणारा मक्का 5106. कुठला मक्का बघितला? 5106. धन्यवाद. का वजनदार मक्का एक समान कणस आहे. सगळ्यात वजनदार मक्का कोणता? 5106. सगळ्यात वजनदार मक्का कुठला? 5106. नमस्कार, माझं नाव राहुल जाधव. मी गेल्या 3 वर्षापासून आपल्या हायटेक सीड कंपनीमध्ये काम पाहतो. तर आज आपण इथं येण्याचा उद्देश असा आहे का बा आपण जे मक्काचे कणीस आहे आपले कसे आहे, तर हायटेकचा आपला 5106 जो मक्का आहे हे टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे. हे जर आज आम्ही तुम्हाला इथं प्रत्यक्ष दाखवतोय का ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर काही कंपनीवाले काय करतात, हे गावात येऊन टाकतात हे आमचे कणीस आहे, पण शेतकऱ्यांना वाटतं यांनी 2 कणस आणले आणि आपल्याला दाखवतात की हे टोकापर्यंत भरलेले आहे. आज जो आपला हायटेकचा 5106 मक्का आहे हा पूर्णपणे टोकापर्यंत भरलेले कणीस आहे. म्हणजे आपल्याला कुठंही आपल्याला दाण्याची संख्या जास्त प्रमाणात मिळते. आपल्याला दाण्याची संख्या जास्त मिळाल्यामुळे आपलं उत्पन्न पण जास्त येणार आहे. धन्यवाद. नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो. नमस्कार. मी नानासाहेब जाधव. हायटेक सीड्समध्ये गेल्या 4 वर्षापासून सिल्लोड एरिया बघतो. मी आपल्याला 4 वर्षामध्ये आपल्याला ते आम्ही मक्का दाखवला. आता आपण इथून तिथून हा मक्का पाहत आले. आमच्या साहेब लोकांना तुम्हाला पूर्ण स्टॉप दाखवला. म्हणजे 5106 हा मक्का आम्ही ते जे व्यवस्थित लावलेले आहे तेच तुम्हाला दाखवतो प्लॉटमध्ये. बाकीचे इतर कंपन्यासारखं नाही बा हे असं आहे तसं आहे, पण आमचं ते आहे ते न रंगे कॅप्सूल दाणे. हे कॅप्सूल दाणे एकच सांगायचं कारण आहे
की हे दाणे हे पाहू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो. कसं काय वाटले दाणे? एकदम कॅप्सूल सारखं एकदम मोठा दाणा आहे. बरोबर आहे ना. हे असं आहे दादा, पान तुम्ही एकदा असं लिहिलेलं आहे पहा. काय लिहिलेलं आहे इथं? गडद नारंगी रंगाचे कॅप्सूल दाणे. गडद नारंगी रंगाचे कॅप्सूल दाणे. वाटते का असे दाणे आहेत का? कलर बाजी कलर कसं काय? एक नंबर नारंगी कलर आहे. कॅप्सूल आहे दाना. कॅप्सूल आहे दादा. तर याचा शेतकऱ्यांना एकच फायदा होईल की बाजारभाव चांगला भेटेल. ते लोक दुकानदार लोक तुम्हाला वापस करते की बाबा दाना चांगला नाही, त्या मक्काला कमी भाव भेटतो. पण आमचा 5106 हा कॅप्सूल दाणे असल्यामुळं मार्केटला तुम्हाला 50 ते 100 रुपये जास्तच भाव इतर मक्काकरता जास्त भेटेल. धन्यवाद. आपण मंडपात बसून घेऊ. तर आपण या ठिकाणी जो 5106चा प्लॉट बघितलेला आहे त्याच्यामधले आपण काही कंस घेऊन एक कॅरेट भरलेला आहे. तर कॅरेटमध्ये आपल्याला लक्षात येईल की शेतकऱ्यांनी जर कॅरेट उचललं तर खरंच त्याचं वजन किती आहे. आपण जसं म्हणतो की वजनदार आहे, टोकापर्यंत भरणार आहे, चांगलं उत्पन्न येत आहे, गडद नारंगी रंगाचे कलर आहेत, कॅप्सूल दाणे आहेत. तर त्यामुळे आपण एक कॅरेट कंसाचा भरलेला आहे. तर आपण एक शेतकऱ्याला, दादा तुम्ही या उचलून दाखवा बरं एकदा, बघा उचलून काय वाटतं तुम्हाला. तर आता हे उचलून बघता काय वाटतं तुम्हाला? वजन आहे. तर या पद्धतीने आपण जर ह्याच्यामध्ये बघितलं तर एकदम वजनदार कणस आहेत. त्यामुळे उत्पन्न तुमचं चांगलं येऊन जातं आणि एकरी जर उत्पन्न बघितलं तर वजनदार असल्यामुळे उत्पन्न देखील तुम्हाला चांगलं येऊन जातं. तर शेतकरी बांधवांना आपण जे प्लॉटमध्ये 5 बाय 5 मीटरचा जो एरिया केलेला आहे त्यामधले आपण काही कंस काढलेले आहेत. जवळपास 136 कंस आहेत आणि त्याच्या ठिकाणी आपण जर तिथं म्हणलं की वजन पण करायचं आपल्याला, कारण एकरी उत्पन्न काढायचं. तर आपण या गोणीमध्ये 5 बाय 5 मधले जे कंस आहेत ते भरलेले आहेत. आपण या ठिकाणी काटापणे आपण 2 जण धरून याचं वजन करूयात आणि समक्ष शेतकऱ्यांना पण दाखवून देऊ की किती वजन भरतो. या या ठिकाणी आपण बघू शकता खालीवर किलोचं वजन आहे 5 बाय 5 मीटर मधलं. ठीक आहे, सगळेजण वाटल्यास बघून घ्या तुम्ही. बरोबर 37 किलो वजन आपण 5 बाय 5 मधलं बघितलेलं आहे. मान्य आहे का? त्याच्यात आणखीन कमी करायचं. 40 बी निघलं तर 35 क्विंटल तर भरपूर आलं. आता झालं. आधी सांगा. तर जसं की आपण या ठिकाणी हायटेक मक्का 5106चा प्लॉट बघितला. सर्व गुणधर्म त्या ठिकाणी आपण बघितले शेतकरी बंधूंनो, बरोबर. तर आताचा जो मुद्दा आहे आपला हा खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे की एका एकरात उत्पन्न किती देणार आपल्याला हे हायटेक कंपनीचं वाण 5106, बरोबर. तर 5 बाय 5 क्षेत्रातील जे आपण कंस त्या ठिकाणी मोजले होते ते 136 कंस होते. त्या 136 कंसांचं या ठिकाणी आपण वजन केलं तर ते वजन तुमच्या समोर सगळ्यांना माहिती आहे की 37 किलो वजन या ठिकाणी आलं, बरोबर. त्यानंतर आपण दाण्याची टक्केवारी सुद्धा काढली. तर या ठिकाणी 80% दाण्याची टक्केवारी आलेली आहे. त्यानंतर मॉइश्चर सुद्धा आपण या ठिकाणी काउंट केलं तर मॉइश्चर किती आलं? 35% मॉइश्चर आलं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण मक्का विकायला नेतो तेव्हा त्याच्यात सरासरी 15% मॉइश्चर हे कायम राहतं, बरोबर. तर 35 मायनस 20 जर केलं तर 15% आपण त्या ठिकाणी पकडलं. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मॉइश्चर 35% त्या ठिकाणी मॉइश्चर दिसेल आपल्याला तुम्हाला. तर जे खाली जातं ते 15% आपण त्या ठिकाणी मॉइश्चर पकडलेलं आहे. तर जर उत्पन्नाचा विचार केला तर 37 किलो आपलं वजन आलेलं आहे, बरोबर. 37 गुणेला 80%. 80% का? कारण ती दाण्याची टक्केवारी. तर जे निव्वळ वजन येतंय दाण्याचं हे येत आहे 29 किलो 29.60 किलो 29.60 ग्रॅम हे आलं नुसतं आपलं निव्वळ दाण्याचं वजन. त्यानंतर त्याला जर आपण हा 5 बाय 5 स्क्वेअर मीटर क्षेत्र म्हणजे काय की एका एकराचा 160वा भाग. तर 29 गुणेला 160 जर आपण त्या ठिकाणी केलं तर जे उत्पन्न येते 47.36 किलो. आणि या ठिकाणी आता राहिलं त्याच्यातून मॉइश्चर मायनस करायचं आहे किती? 15%. जर त्या 47 क्विंटल मधून जर 15% मायनस 20% जर मायनस केलं तर त्या ठिकाणी जे उत्पन्न येते हे 37.88 किलो. म्हणजे आज रोजी ह्या एका एकरामध्ये आपले जे हे कडुबा भाऊ आहेत ज्यांचं शेत आहे तर त्यांना ह्या खरीप हंगामामध्ये एका एकरामध्ये 37 क्विंटल या ठिकाणी उत्पन्न येऊ राहिले. तर सर्वजण समाधानी आहे. या खरीप हंगामात जे उत्पन्न येत आहे 5106चं 37 क्विंटल त्याच्यात सर्वजण आपण समाधानी आहे. धन्यवाद. आज आपण हायटेक टीम ज्या शेतामध्ये उभं आहे, ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल आपण त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आज छोट्या गाणी आज आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. मी सत्कारसाठी सरांना विनंती करतो की श्री कडुबा भाऊ चंद्र यांचा सत्कार करावा. अरे तुम्ही इकडं हा व्हिडिओ चालू करा.
भाऊंचे खूप खूप धन्यवाद. सर्वांनी जे सहकार्य केलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून धन्यवाद. मी हायटेकच्या वतीने हा आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. फक्त आठवणीत ठेवा, आज आपण काय पाहिलं आणि काय लावणार. हायटेकचा मका कोणता? हायटेकचा मका कोणता? हायटेकचा कोणता मक्का बघितला? हायटेकचा कोणता मक्का बघितला? 5106 चे वैशिष्ट्य पहिलं लवकर येणार आहे. हायटेकचा 5106 कसा येतो? लवकर येणार वाण. हायटेकचा मक्का 5106 कसा येतो? दुसरं वैशिष्ट्य, हायटेकचा मक्का कंस कसे? हायटेकचा मक्का 5106 कंस कसे? हायटेकचा मक्याचा चारा कसा? हायटेकचा मक्याचा चारा कसा? धन्यवाद. आपण सर्वजण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.